आणि यानंतर अत्यंत मोठी बातमी आहे। भारतामध्ये HMPVचे 2 बाधित आढळलेले आहेत। बंगळुरूमध्येच आणखी एका बाळाला HMPVची लागण झाली आहे। त्यामुळे भारतात एकूण दोघांना HMPVची लागण झाल्याची माहिती मिळतेय। डॉक्टर रवी गोडसे सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। आपण सगळ्यांनीच कोरोनाचा काळ अनुभवलेला आहे, धसका घेतलेला आहे। आता HMPVने भारतामध्ये प्रवेश केलेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा तो पसरू नये म्हणून काय खबरदारी घेतली पाहिजे? बिलकुल काही खबरदारी घ्यायची गरज नाहीये, म्हणजे काय करायची गरजच नाहीये। तो HMPV चीनमधून सगळे लोक घाबरलेत ना, ते 2 कारणांकरता घाबरलेत। एक म्हणजे तुम्ही सगळे मास्क लावलेले बघताय, आपल्याला जर घाम फुटलाय की परत आपल्याला तसं होईल का। पण ते चीनमध्ये लोक नेहमीच मास्क घालतात पोल्युशनसाठी। ते काही नवीन नाही, ते डोंबिवली स्टेशनचं चित्र दाखवल्यासारखं आहे। अरे आज गर्दी काय रोजच असते, त्याच्यामुळे त्याच्या मास्कचं काय घाबरायचं कारण नाही। तुम्ही म्हणाल हा व्हायरस आहे ना, ह्यूमन मेटान्युमो व्हायरस, तो तसा मामूली आहे आणि तो अगदी ज्यांचं वय कमी आहे किंवा अगदी वय जास्ती आहे किंवा इम्युनोसप्रेस्ड आहे त्यांनाच पकडतो। जनरली तो बालकांनाच पकडतो। 5च्या खाली म्हणतात, पण जनरली 1 वर्षाच्या खाली 11 महिने साधारणतः मीडियन एज असतं आणि त्याचा सुद्धा सिरियस इलनेस व्हायची शक्यता खूपच कमी असते, अगदीच कमी असते। पण आता तुम्ही म्हणाल मग जर का हा मामूली आहे, आणि कोविडच्या वेळेला आपण असंच बोलत होतो ना, मामूली आहे मामूली आहे, आणि मग अचानक तो हाताबाहेर गेला। तर मग चीनमध्ये आता का झालंय? चीनमध्ये लोक ऍडमिट काय होत आहेत? ते काहीतरी 120 स्टुडंट ऍडमिट झाले वगैरे म्हणतात ना। चीनमध्ये ऍडमिट का होत आहेत हे ज्या क्षणी आपल्याला कळेल, त्या क्षणी आपल्याला कळेल की आपण काय करायला पाहिजे। चीनमध्ये 0 कोविड पॉलिसी होती ना मार्च 2020 पासून। तर तेव्हापासून तेव्हा जी मुलं जन्माला आली ती पुढचे 2-3 वर्ष काही केलंच नाही त्यांनी। ती घरीच पडलेली होती, एकमेकांना भेटली नाही, मास्क घालून बसली होती। त्याच्यामुळे तुमच्या आईचं दूध संपलं तुमच्या पहिले 6 महिन्यानंतर, जेव्हा तुम्हाला आईची इम्युनिटी मिळते, की त्या 6 महिन्यानंतर तो सर्वात महत्वाचा पिरियड असतो, जेव्हा ते बाळ शिकतं की वेगवेगळ्या डिसीजेसचा सामना कसा करायचा आणि त्याची इम्युनिटी डेव्हलप होते। तर चीनमध्ये या मुलांची इम्युनिटी डेव्हलपच झालेली नाहीये। त्याच्यामुळे त्यांची जी चीनमधली ती 3-4-5 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत त्यांना या डिसीजचा सामना नाही करता येते आणि त्याच्यामुळे त्यांना सिरियस इलनेस होतोय। 2027 पर्यंत हे सगळं निघून जाईल। भारतामध्ये हे होणार नाही, कारण आपला लॉकडाऊन एवढा स्ट्रिक्ट नव्हता सुदैवाने। त्याच्यामुळे आपल्या मुलांची इम्युनिटी शाबूत आहे। त्याच्यामुळे एक तर आपल्यामध्ये हे येणार नाही, म्हणजे आपल्याला याचा काही धोका नाही। दुसरं म्हणजे सर्वात भीती सगळ्यांना काय असते की पॅन्डेमिक झाला तर बाबा महामारी झाली तर काय होईल, महामारी झाली तर काय होईल, सॉरी महामारी झाली तर काय होईल, तर अशी भीती वाटते ना सगळ्यांना। पण महामारी व्हायला तो पसरवायला लागतो ना। कोविड मध्ये काय व्हायचं, एखाद्या माणसाला बरं नाहीये पण तो एवढं बरं नसायचं की बाबा तो बाहेर नाही जाऊ शकणार, तो बाहेर जाऊन इतरांना पसरवायचा। इथे तुम्ही चीनमध्ये जरी बघितलं तर केसेस फक्त मुलांमध्येच आहेत ना, केसेस सर मोठ्यांमध्ये। हाच मुद्दा घेऊन थोडा पुढे जाते। जसं तुम्ही म्हणालात की केसेस फक्त मुलांमध्ये आहेत। आता पण बंगळुरूमध्ये जे 2 रुग्ण आढळलेत, एक 8 महिन्यांचं बाळ, एक 3 महिन्यांचं बाळ आहे, ज्यांच्या घरामध्ये सध्या लहान मुलं आहेत, नवजात बालकं आहेत, त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे सध्या? ती काळजी घ्यायच्या आधी मी तुम्हाला पटकन सांगतो की ती मुलं तर काय बाहेर पडणार नाहीयेत, गाडी बिडी चालवणार नाहीयेत, ती घरीच आहेत ना, आईबाबांच्या याच्यावर आहेत। त्याच्यामुळे त्यांचा पॅन्डेमिक व्हायचं असेल तर त्यांच्याकडून ते पेरेंट्सना देणार आणि ते पेरेंट्स बाहेर पडून देणार, पण पेरेंट्सना होणारच नाही, कारण पेरेंट्सची इम्युनिटी शाबूत आहे। त्याच्यामुळे याचं पॅन्डेमिक नाही बनणार, हे तसंच राहील। आता मग याची ट्रीटमेंट काय आहे? ट्रीटमेंट काहीच नाहीये याला। व्हॅक्सिन काय आहे? काहीच नाहीये। तर मग लोक विचारतात की अरे मग तुमच्याकडे ट्रीटमेंट नाही, व्हॅक्सिन नाही, तर तुम्ही मग टेस्टिंग कशाला करताय डॉक्टर लोक? महाग आहे ना ते टेस्टिंग, RT-PCR टेस्टिंग। आम्ही सगळ्याचं एकदम RT-PCR करतो, इन्फ्लुएन्झा A, B, RSV, कोविड सगळं करतो। तुम्ही मग टेस्टिंग कशाला करता डॉक्टर? काय पैसे मिळवायला करतात का? आणि बरोबर आहे। माझं म्हणजे तुम्ही एकूणच सध्या जे डॉक्टर सांगताय त्याच्यानुसार खबरदारी घ्यावी, काळजी घ्यावी, पण काळजी किंवा चिंता करण्याचं तेवढं कारण नाहीये। धन्यवाद, तुम्ही मार्गदर्शन केलत आणि काही प्रमाणात आश्वस्त केलत त्याबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।